बघा, एका डब्यात 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 805 रुपये आहे. तर त्या डब्यातील 10 रुपये, 20 रुपयाच्या नाण्यांनी एकूण किती रक्कम तयार होईल? नाणी नोटा या घटकावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. सोबत गणितासंबंधी काही शंका कुशंका असतील, प्रश्न असतील, विचारता येतील. आता हा प्रश्न कसा सोडवायचा असेल? एका डब्यामध्ये 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची काय आहेत? नाणी आहेत, मात्र समान आहेत. समान म्हणजे 5 रुपयाची जेवढी नाणी तेवढीच 10 रुपयाची, तेवढीच 20 रुपयाची. म्हणून समान असलेलं चलपद यक्स वापरा. उदाहरणार्थ 5 रुपयाची यक्स एवढी नाणी आहे, 10 रुपयाची यक्स एवढी नाणी आहेत आणि 20 रुपयाची एकूण यक्स एवढी नाणी आहेत. आता हे नाण्यांचं इथं जर गुणोत्तर शब्द मांडला लेकरांनो, हे झालं संख्यात्मक गुणोत्तर. नाण्यांचं हे झालं संख्यात्मक गुणोत्तर. आता मूल्यात्मक गुणोत्तर. मूल्यात्मक गुणोत्तर मग मूल्यात्मक गुणोत्तर याचा अर्थ त्या डब्यामध्ये 5 रुपयांची जी काही नाणी आहेत त्यांचं मूल्य काय, त्यासाठी या 5 आणि एक्सचा गुणाकार करावा लागत असतो. डब्यामधील 10 रुपयाच्या नाण्यांचं एकूण मूल्य काय, 10 आणि एक्सचा गुणाकार करा. डब्यामध्ये असलेल्या 20 रुपयांच्या नाण्याचं मूल्य काय, 20 आणि एक्सचा गुणाकार करा. हे जे समीकरण प्राप्त झालेले लेकरांनो, 5x, 10x, 20x हे अनुक्रमे 5, 10, 20 रुपयांच्या मूल्यांचं हे गुणोत्तर. आम्हाला गणित म्हणते की डब्यामध्ये एकूण किंमत 100, डब्यामध्ये असलेली त्या नाण्यांची एकूण किंमत 805 रुपये आहे. लक्ष द्या. मग हे मूल्यात्मक आलेले गुणोत्तर आहेत, जसे की 5x, 10x आणि 20x. अधिक स्वरूपात या तीनही नाण्यांच्या मूल्यांची बेरीज किती आहे? अर्थात डब्यातले एकूण नाण्यांचं मूल्य 805 हे इथं मांडायचं. लेकरांनो, ही संपूर्ण बेरीज 35x हे 805. एक्सला एकटं करा. 805 कडे जाताना 35 भागीला एक्स म्हणजे काय, तर हा 23 न गेलेला भाग. त्याचा अर्थ असा, डब्यामध्ये 5 रुपयाची 23 नाणी, 10 रुपयाची 23 नाणी आणि 20 रुपयांची सुद्धा 23 नाणी आहेत. प्रश्न, डब्यातील 10 रुपये, 20 रुपयाच्या नाण्यांनी एकूण किती रक्कम तयार होईल? हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना लेकरांनो, 10 रुपयाच्या नाण्याचं मूल्य 10x, 20 रुपयांच्या नाण्याचं मूल्य 20x, यांची जर बेरीज केली तर उत्तर 30x. ही 10 आणि 20 रुपयांच्या नाण्यांची मूल्यांची बेरीज. प्रश्न, डब्यातील 10 रुपये, 20 रुपयाच्या नाण्यांनी एकूण किती रक्कम तयार होईल? तर हे जे प्राप्त झालेलं उत्तर आहे 30x. या 30 सोबत x गुणिले आहेत आणि x ची किंमत 23 आहे, म्हणून 23 न गुणा. हे शून्य अगोदर घेऊन ठेवा. 3 तिरी 9 आणि 3 दोन्ही 6, 690 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, हिताची गोष्ट अवश्य चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला अजिबात कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका प्रश्न बिनधास्तपणे विचारता येतील. ओके. नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा
असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल.